नमस्कार. वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आज दिवसभरातला परेडमध्ये काय काय घडलं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. केज कोर्टाने हा निकाल दिला आहे. त्याचबाबत वाल्मिक कराड याच्यावर 302च्या गुन्ह्यात मोकाअंतर्गत कारवाई करण्यात असल्याची माहिती सरकारी वकील जे. शिंदे यांनी दिली. त्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी त्यांच्या मातोश्री पारुबाई कराड या मैदानात उतरल्या होत्या. पारुबाई यांनी कराड समर्थकासह आज पोलीस ठाण्याबाहेर सकाळपासूनच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याचबरोबर त्यांची साथ द्यायला कराडच्या पहिल्या पत्नी आणि सून देखील उपस्थित होत्या. या दरम्यान तब्बल 3 तास आंदोलन सुरू असताना पारुबाई कराड यांना भोवळा आली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. दरम्यान कराड समर्थकांनी आज परेडीत जोरदार आंदोलन केले. परेड टॉवर या ठिकाणी जरांगे पाटील, सूरज देस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, अंजली दामानिया यांना कराड समर्थकांनी श्रद्धांजली वाहू अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच वैद्यनाथ मंदिराच्या कमानीवर चढून कराड समर्थकांनी आंदोलन करत निषेध नोंदवला आहे. तसेच बीडच्या परेडमध्ये कराड समर्थक आक्रमक संदीप क्षीरसागर, सूरज देस फोटोला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला होता. दरम्यान वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज याची मुदत संपत असल्याने केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यासोबतच त्यांच्यावर मोकाही दाखल करण्यात आलेला आहे.